तुम्हालाही कधी का, कुठे, कसे, केव्हा अशा विचार करायला लावणाऱ्या प्रश्नांनी भंडावून सोडले आहे का? तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी. विज्ञान समजावून घेण्यासाठी आपणही क, का, की, कीच्या बाराखडीची साथ घेऊन प्रश्न विचारत राहिलं पाहिजे. पेटती ज्योत नेहमी वरच्या दिशेनेच उडते, असे का बरं? साधी पेटलेली काडी घेतली किंवा मेणबत्ती घेतली आणि उलटी जरी धरली तरी त्याची ज्योत वरच्या दिशेनेच उफाळते. मशालीचा पलिता जेव्हा पेटतो तेव्हा त्या पलित्याचं कापडी टोक जरी पेटल्यासारखं वाटलं तरी जळतं ते पलित्यात असलेलं इंधनच बरं. हे इंधन नेहमी तेलासारखं द्रवरूप असतं असं नाही, तर तुपासारखं अर्धद्रवरूपात किंवा मेणासारखं घनरूपातही ते असू शकतं. इंधन कोणत्याही रूपात असलं तरी पेटल्यानंतर ते वायुरूप धारण करतं. वायू हलका असतो, तो वरवर जात राहतो. जशी पाण्याची वाफही अशीच वरवर जाते, परंतु ती ज्वालाग्रही नसल्याने ती नुसतीच वर जाते. परंतु पेटलेले वायू वरवर जातात तेव्हा ती ज्योत वरवर जात असल्यासारखी दिसते. हे सगळं होतं ते गुरुत्वाकर्षण बलामुळे. आता तुम्ही म्हणाल, न्यूटनने तर सांगितलंय गुरुत्वाकर्षणाने वस्तू जमिनीच्या दिशेने खेचली जाते. मग तर वायू हलके असल्याकारणाने ते सहजगत्या वरच्या दिशेने जात राहतात. जर गुरुत्वाकर्षण अस्तित्वात नसेल तर ते वरवर जाणार नाहीत. गुरुत्वाकर्षण शून्य कधीच होत नाही, पण ते अत्यल्प होऊ शकतं. अंतराळयानात ते असंच घसरतं. या यानात जर आपण मेणबत्ती पेटवली तर काय होईल? तर मेणबत्तीची ज्योत तिथल्या तिथेच पसरत राहते. पाणी पसरून त्याचे थारोळे व्हावं तशीच.